नमस्कार, मी ज्योती. आज तुम्हाला फ्लावरची भाजी मी शेअर करते आहे. मी फ्लावरची भाजी कशी बनवते आहे, पटकन 10 मिनटाच्या आत तुमची भाजी तयार होऊन जाईल. तर एवढी सिंपल आणि पटकन होणारी रेसिपी आहे. तर इथे फ्लावर कट करून घेतलेत मी मीडियम आकारामध्ये. तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्या. इथे एका कढईमध्ये मी थोडंसं गरम पाणी करायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये फ्लावर टाकले, हळद टाकली, मीठ टाकलं. एक उकळी येईपर्यंत तसंच ठेवायचे. का तर याने ना आपला जो फ्लावरचा वास असतो तो निघून जातो. बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम हा असतो की फ्लावरला वास येतो म्हणून खात नाही. तर ही प्रोसेस नक्की करा. तर इथे आपले फ्लावर्स छान असे झाले होते तयार. तर एक कढई घेते, कढईमध्ये थोडंसं तेल घेते, 2 चमचे तेल वापरते मी इथे. तर जिरी मोहरी टाका, थोडंसं हिंग टाका चिमूटभर, आणि इथे बारीक कापून मी कांदा घेतला, एक मीडियम आकाराचा कांदा आहे. त्याला गुलाबी रंगाचा होईपर्यंत परता. तर इथे कांदा आपला गुलाबी रंगाचा झाला आहे. तर मी इथे एक टोमॅटो पण बारीक कापून घेतला होता, तोही टाकला आहे मी. तर थोडंसं मीठ टाकते. मिठामुळे आपलं जे कांदा टोमॅटो आहेत ते लवकर शिजून जातील म्हणून मीठ टाकते. तर ते छान आपल्याला शिजून द्यायचं आहे. त्यासाठी मी एक झाकण ठेवून वाफ काढून घेते एक. तर इथे वाफ काढून घेतली आहे. त्याच्यामध्ये मसाले टाकते मी. आपले काळं तिखट, धणे पावडर आणि कश्मीरी लाल मिर्च टाकते. गरम मसाला टाकते, किचन किंग मसाला टाकते. आता मेन मसाला हा आहे सांबर मसाला. हा नक्की टाकून बघा, तुमच्या फ्लावरची चव दुप्पट होऊन जाईल. तर इथे माझे थोडेसे मसाले जळाले होते, सॉरी. मी तर थोडंसं पाणी टाकून ते परत शिजवून घेतले. तर जे आपण फ्लावर्स पाण्यामधनं काढले होते तर ते टाकले मी. छान परतून घ्या आणि वाफ काढते मी. तर मस्त अशी आपली फ्लावर तयार होते. नक्की करून बघा ही रेसिपी. चवीपुरतं मीठ टाका आणि पाणी टाका. गरम पाणी वापरते, तुम्ही कसंही वापरलं तरी चालेल. तर छान उकळी काढून घ्या झाकण ठेवून. हे बघा, आपली मस्त चमचमीत अशी फ्लावरची भाजी तयार होते. तर अधूनमधून मी चेक करत होते की फ्लावर शिजलेत की नाहीत. तर ऑलमोस्ट माझे इथे फ्लावर शिजलेत. तर मस्त अशी चमचमीत माझी फ्लावरची भाजी तयार आहे. जे आपण सांबर मसाला वापरला आहे त्यामुळे ना फ्लावरची चव अफलातून होते. नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. काही चुका असतील तेही सांगा. तर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा. चलो, बाय बाय.